राजकीय क्षेत्राबरोबरच सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, पर्यावरण, सांस्कृतिक तसेच क्रीडा क्षेत्राची मोठी आवड आणि तळागाळातील क्रीडा खेळाडूंना त्या खेळात उत्तम दर्जा मिळावा, खेळातून त्यांची उत्तम प्रगती व्हावी, खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी युवकांचे प्रेरणास्थान माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रायगड जिल्हा बुद्धिबळ संघटनेतर्फे रुपेश बामुगडे, महेश बामुगडे यांच्या वतीने रविवारी 12 ऑक्टोबर रोजी किल्ला येथील ओम नमः शिवाय कालिदास मंगल कार्यालय येथे जिल्हास्तरीय भव्यदिव्य बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धेचे शुभारंभ मातोश्री वरदाताई तटकरे यांच्या शुभ हस्ते मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाले। या स्पर्धेत जिल्ह्यातील 150हून अधिक खेळाडू सहभागी झाले। यावेळी विजय मोरे, विनोद भाऊ, आप्पा देशमुख, प्रीतम पाटील, अनिल भगत, रोहिदास पाशिलकर, दत्ता चव्हाण, नरेश पाटील, प्रदीप बामुगडे, जयवंत मुंडे, सुहास खारिवले, यशवंत रटाटे, अमित मोहिते, दिनेश रटाटे, विभा चोरगे, नामदेव म्हसकर, विठोबा बाकाडे, संकेत खोत सह मान्यवर तसेच स्पर्धक आदी रसिक प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते। रामाचा जन्म त्रेतायुगात झाला आणि रावण सुद्धा त्रेतायुगात। त्रेतायुगातल्या मंदोदरी, रावणाची पत्नी मंदोदरी हिने तेव्हा चौरंगी नावाने हा खेळ चालू झाला। तेव्हा चौरंगी या खेळाला म्हणायचं, त्याच्यानंतर आपण शतरंज म्हणायला लागलो आणि आज आपण त्याला बुद्धिबळ असं म्हणतो। तर मंदोदरीने का चालू केला आहे हा खेळ? तर रावण खूप ॲग्रेसिव्ह होता, रागिष्ट होता, त्याला सतत युद्धाची आवड होती, कोणाची ना कोणाची तरी युद्ध करायचं। तर ते कसं काय शमवायचं आणि त्याचं मन, त्याची बुद्धी शांत कशी ठेवायची आणि एकाग्रता कशी वाढवायची, त्याच्यासाठी हा चौरंगी, हा बुद्धिबळ। तुमची बुद्धी ह्याच्याने एकाग्र होते की नाही? आवाज नाही आला। आणि ह्या खेळासाठी बुद्धी एकाग्र असणं जास्त गरजेचं असतं, कारण या 64 जे चौकोन आहेत, तुमच्या समोर जे पटल आहे त्याच्यावर 64 चौकोन आहेत। मी तर म्हणत कला आहे या 64 तुम्हाला या एका बुद्धिबळाच्या पटावर करतायत आणि आपल्या राजाला चारी बाजूने कसं वाचवायचं हे हा खेळ आपल्याला सांगतो, हो की नाही? तर तुम्ही सगळेजण या खेळात पार्टिसिपेट झालात म्हणजे फार, म्हणजे 12 ते 15 गटापासून अगदी ज्येष्ठ नागरिकांपर्यंत हा खेळ आज खेळला जाणार आहे। त्याच्यासाठी रुपेश आणि महेश तुमचं दोघांचंही मी मनापासून कौतुक करते, कारण या सगळ्यांना आपण प्रोत्साहन देऊन हा खेळ आज आपण इथे करत आहात। पुढे भविष्यात माझी आवश्यकता जर तुम्हाला लागली या चांगल्या कामासाठी तर मी जरूर मदत करेन आपल्याला। आणि आज जी तुम्ही स्पर्धा ठेवली आहे त्याच्यासाठीही मी, तो माझा मुलगाच आहे पण त्याच्यासाठी सुद्धा मी शुभेच्छा देते। त्यांनीही असंच प्रगती करावी आणि लोककल्याणासाठी, लोकांसाठी आपण सदैव त्यांच्या सोबत असावं। आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने पाल्य सुद्धा आणि पालक सुद्धा इथे आले, त्या पालकांना सुद्धा मी विनंती करेन, जर आपल्या मुलाला किंवा मुलीला याच्यात आवड असेल तर आपण नक्कीच त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे। आणि हे प्रोत्साहन देण्यासाठी तुम्ही कुठे कमी पडत असाल
तर तिथे आम्ही आहोतच, याची मी आपल्याला ग्वाही देते. जसं विश्वनाथ आनंद यांनी 5 वेळा आपल्याला विश्वविजेता हे भारताला दिलं, तसंच आपल्या या रोह्यातनं किंवा आपल्या या रायगड जिल्ह्यातनं सुद्धा मुलांनी तिथपर्यंत पोचावी ही माझी इच्छा इथे व्यक्त करते आणि आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवते. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.